मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज आहे सुट्टी ऑफिसला हितेशच्या आणि त्यानिमित्त आम्ही मस्त गरमागरम पाऊस सुरू आहे बाहेर, खूप मुसळधार पाऊस चालू आहे। आता जरा बंद पडला म्हणा, पण चालूच होता सकाळपासून, रात्रभर पाऊस होता। आणि मस्त आज आम्ही बनवली आहे खेकडा भजी श्रेयांसाठी आणि हितेश खाऊन मस्त गेलेले आहे। मस्त क्रंची अशी भजी झाली आहे, मस्त लागतात खेकडा भजी कांद्याची, मला तर खूप आवडतात आणि पावसाच्या दिवसात तर एकच नंबर वाटतं। सो चला म्हटलं आज काहीतरी नवीन बनवा, कालचा उपवास झाला तर म्हटलं आज काहीतरी थोडंसं चमचमीत खायचं, त्याची कसर पूर्ण भरून काढायची। सो असं आहे, म्हणून भज्याचा खेकडा भजीचा बेत केला होता। तर तुम्हाला श्रेयांश मस्त खात आहे, सगळे भजी अर्धी 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 तोडून ठेवली आहे बस। आणि फायनल लुक असा दिसते खेकडा भजीचं, खेकड्यासारखा आकार दिसतो पण याच्यात काही खेकडा नसतो। ओके आणि श्रेयू आपण व्हेजिटेरियन आहे ना। तर अशा प्रकारे आमची झाली आहे खेकडा भजी। चला तर आता ट्राय करूया, खाऊन बघूया, खाऊन सांगते कसे झाले। हितेशने तर खाल्ले, त्यांना तर आवडले, आता मी खाते। श्रेयू कशी झाली भजी? यम्मी? मस्त। नेहमी आम्ही नाही का ठेल्यावरूनच आणतो भजी, खेकडा भजी, कारण की तिथले खरंच मस्त बनवते ती काकी। पण आता पावसाळा लागला, बाहेरचं खाणं थोडंसं मी अवॉइड करते श्रेयांसाठी, कारण की श्रेयांशला भजी, वडापाव प्लस आलूची भजी हे खूप आवडते आयटम्स, म्हणून म्हटलं बाहेरचं दिल्यापेक्षा घरचं तेल पण चांगलं आणि सगळं घरचं बनवलेलं, आपलं हात वगैरे सगळं व्यवस्थित असते। सो घरचं उन्हाळ्यात काही वाटत नाही, पण पावसाळ्यात जरा पाऊस वगैरे असतो तर रोगराई जास्त पसरते, त्याच्यामुळे मोस्टली घरचंच खा पावसाळ्यात। यम्मी। ऑसम 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 एव्हर, चांगली झाली, म्हणजे एवढी खराब नाही झाली, काकीसारखी नाही झाली म्हणा एकदम, पण खुसखुशीत नरम आणि क्रंचीनेस आलेला आहे पर्टिक्युलर। फक्त आकार नाही आला काकी जसं एकदम असं छान असं वेगळाच आकार येते काकीच्या भज्याला, असं मोकळा मोकळा, तशा टाईप आकार नाही आला, बट टेस्टला भारी झाली। चला तर या मग तुम्ही पण भजी खायला। आमचा आज सॅटरडे फन डे आहे, कारण की सुट्टीचा दिवस आहे, सो आम्ही पूर्ण फुल एन्जॉय करणार आहे आजचा दिवस, हो ना श्रेयू? यस। तर आज आम्ही लंचमध्ये बनवणार आहे तुरीच्या डाळीतले फळं। तर याला नाही का तुम्ही फळाचा पण आकार देऊ शकता, किंवा मग अशा चपात्यासारखा किंवा याच्यापेक्षा थोडासा मोठ्या चपात्यासारखा पण आकार देऊ शकता, किंवा मग याला असे छान पाकळ्यासारखा पण आकार देऊ शकता। तर ही रेसिपी मला आज हितेशनी बनवायला लावली, कारण की हे त्यांच्या आई आणि त्यांची बहीण त्यांना खूप आवडीने बनवून द्यायची, सो त्यांना खूप आवडते, त्याच्यामुळे त्यांच्या रिकमेंडेशन नुसार आज मी ही रेसिपी करत आहे। आणि इथे मसाला घेतलेला, कांदा, थोडंसं खोबरं आणि टोमॅटो आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्या, आणि इकडे आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते की मी मागे जे शेंगोडे बनवले होते त्याच टाईप आहे, पण हे जे ते शेंगोडे जे असतात ते वरणाचे किंवा मसाल्यातल्या पाण्यातले असतात, आणि हे आमच्या शेतातली जे तुरीची डाळ असते अख्खी, त्यापासून त्यामध्ये हे शेंगोडे बनवले जातात। तर हे मी इथे नाही का शेंगोडे तुरीच्या जे दाणे, तर इथे नाही का मी नाही का जे तुरी होत्या अख्ख्यावाल्या, म्हणजे याच्यापासूनच डाळ बनते, आणि याच तुरी ज्या आहे ना त्या रात्री भिजू घातल्या आणि त्या कुकरला 2 शिट्ट्या लावून छानपैकी त्याला थोड्याशा हे करून घेतल्या, सॉफ्ट करून घेतल्या अशा प्रकारे, म्हणजे हे नरम होतात असे का, अशा फुटल्या जाणार। आणि या मी आता फोडणीला घालणार पहिले, आणि नंतर जेव्हा पाणी उकडणार तेव्हा हे जे फळं आहे किंवा या चपात्या चकत्या ज्या मी बनवून ठेवल्या त्या उकडल्या पाण्यात टाकणार। सेम शेंगोळ्यासारखीच रेसिपी आहे, पण याची टेस्ट थोडी वेगळी येणार, कारण की जे आपण शेंगोळे बनवतो ते मोस्टली वरणातले किंवा मग मसाल्याच्या पाण्यातले बनवतो, पण ह्या तुरीची जी चव आहे ना ही थोडी वेगळी ऑथेंटिक आहे, म्हणजे काहीतरी वेगळी आहे। सो याची टेस्ट बघूया आपण कशी लागते आता बनल्यानंतर। आणि चला तर मग आता आपण हे फोडणीला घालू आणि नंतर तुम्हाला दाखवते माझा पूर्ण रेसिपी झाल्यानंतर। तर बाय बाय।
तर इकडे फायनल रेसिपी आपली तयार झालेली आहे, तुरीच्या डाळीतले फळं. सो असे झालेले आहे. याच्यात तुरीची डाळ पण टाकली आहे मी, डाळ नाही सॉरी तूर, आणि हे त्यातले फळं. तुम्ही असा पण शेप देऊ शकता किंवा असा गोल पण शेप देऊ शकता, वॉट एव्हर यू वॉन्ट टू. असं सुंदर आपली रेसिपी बनतच आली आहे. थोडा वेळ त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागणार, कारण की त्यात आपण कणकीचे फळं वगैरे करून टाकलेले आहे. सो त्याला चांगलं आरामात शिजू द्यायचं, मस्त मनसोक्त, जोपर्यंत त्याची इच्छा आहे 15-20 मिनटं, कारण की कच्चं नको राहायला, नाही तर मग पोट दुखणार. सो असं, आणि ज्याचा जो फ्लेवर आहे तुरीचा तो पण त्यात उतरणार, प्लस जे कणकीचा जो एक घट्टपणा आहे त्या रस्स्याला तो पण येणार. सो एकंदरीत डिश एकदम अफलातून होणार आहे. आणि काय माहिती माझ्या हातची हितेशला आवडते की नाही, कारण मी अजून तर नाही बनवले. वरणाच्या डाळीतले वगैरे बनवले किंवा मग मसाल्याच्या पाण्यातले शेंगोडे बनवलेले आहे, पण हे असे तुरीच्या डाळीतले जे आहेत फळं बनवलेले नाही आहे अजून. सो हे फर्स्ट टाइम बनवत आहे, बट माहिती आहे कसं काय काय करायचं, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. सो चला बघूया थोड्या वेळात काय आपला रिझल्ट काय येतो. बाय बाय. अशा प्रकारे आपल्या फायनली रेसिपीचं लुक आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर आता हितेशला मी हे सर्व करते आणि विचारते की कशी झाली म्हणून रेसिपी. आता मग पहिले आपण देऊया हितेशला, कसं झालं विचारते आणि मग तुम्हाला सांगते नक्कीच जमलं की नाही. हे घ्या, तू खाता का ऋत्विक? हे तुला आवडते का? नाही तर तुला आवडणार नाही, आमच्या इकडली रेसिपी आहे विदर्भातली. असं याच्यात सांडलं सगळं, घ्या म्हटलं ते छान झालं. पक्का ना? मी आता ट्राय करते कसं झालं ते. सुपर सॉफ्ट डिलिशियस, मस्त झाल्या. आणि व्यवस्थित शिजू द्यायचे, कणकेचे जे फळं असतात ना ते व्यवस्थित शिजू द्यायचे, भरपूर वेळ, अर्धा तास लागला तरी चालेल, फक्त कच्चं नको राहायला. आणि तुरीची डाळ आपण तुरी तर आधीच शिजवून घेतो कुकरमध्ये, त्याचा काही प्रश्न येत नाही जास्त वेळ शिजवायचा, पण हे जे फळं आहे ते चांगले शिजवायचे. असं आहे. तर मस्त झालं. चला या जेवायला. आला आमचा चहाचा टाइम, श्रेयूचा टी टाइम है ना श्रेयू? दिस इज युअर टी टाइम ना? येस. तोंड कसं वारीच करते. ते तसं करून ते असं करायला लाव, तसं असं असं. हा असं हाय करायचं व्यवस्थित. समजलं. चा बेशी यमी. बारी बोलतो डॅड, मॉम बारी बोलता मम्मा म्हणते ना श्रेयू? मम्मा म्हणते, मॉम नाही म्हणत. मम्मा मम्मी. मग जोरात आवाज असं म्हणतं मम्मी मम्मी मम्मी. हा कसा रडत होता ना पॅन्ट मध्ये शी केली तर. आता बावरायला. पॅन्ट भरला का तुझा? पा बरं. मजा आली. छान होता मूवी. आमचा मूवी कम्प्लीट झालेला आहे. श्रेयांश राजेपा कसे बसले. सगळं झाडून टाकलं. इथे सगळं झाडून टाकलं. तर आता केले आम्ही हितेशसाठी आणि श्रेयांशसाठी छानपैकी, आणि माझ्यासाठी शेवड्या बघू शकता तुम्ही. चला म्हटलं काहीतरी थोडंसं चटपटीत करावं. काय रे? नूडल्स खाऊन घे. हां नूडल्स खा.
बी नूडल्स. ए नाही, हा ए नूडल्स बरोबर. व्हेरी गुड. दॅट्स लाईक अ गुड बॉय. खा नूडल्स खा. ते सुपर हिरोचा ड्रेस घेऊन तुझ्यासाठी विकत. ते काय सुपर हिरोचा ड्रेस थोडी नाही, बाबाचा शर्ट आहे ते. ए वेडोबा. पोरग खासच आहे. लग्नात हेच घालून फिरतो. Wow, super hero is coming. Wow, Shreyansh is a superhero man. Please, wow, superhero. Wow, wow, Baba. Super. तोड. आता पॉवर आली आहे त्याच्यात. पप्पा, श्रेयांश मध्ये पॉवर आली आहे सुपर हिरोची त्या ड्रेस घातल्यामुळे. तुम्हाला माहित नाही, त्या ड्रेस घातल्या की पॉवर येत असते. सुपर हिरो काय उरेल तुला. पॉवर येणार आहे आता त्याच्यात. पॉवर येणार आहे पप्पा, लवकर बाजून व्हा. पॉवर येणार आहे. त्यांनी उडी मारली का सगळी जमीन फुटून जाते सुपर हिरो ना. असा हात कर ना, असा सुपर हिरो सारखा वरत. आरशात पहा आता सुपर हिरो. आरशात पाहिजे सुपर हिरो मॅन. पण तू तर बॅटमॅन दिसू राहिला. सुपरमॅन कमी दिसू राहिला, बॅटमॅन जास्त दिसू राहिला है ना पप्पा. पप्पा बॅटमॅन दिसू राहिला ना हा. सुपर हिरो श्रेया. वाव, यू लुकिंग सो क्यूट. सुपर हिरो. काढून नाही देत तुम्हाला आज. त्याला हातही लावणं जमत नाही. डान्स पहा ना, डान्स सुपर हिरोचा. जम्प मारा तर उशीवरून सुपर हिरो. वाव, स्पायडरमॅन सारखं कर आता. खुर्चीवरून उडी मारत आहे. सुपर हिरो आहे, तुला काही नाही होत. मार उडी खुर्चीवरून. लय वाटते, लय हुशार आहे तो. इथे येडा नाही येतो. सुपर हिरो. ओ माय गॉड. सुपर हिरो श्रेया. सुपर हिरोचा डान्स. Wow, what a dance. सुपर हिरो श्रेयांश. आता बॅटमॅन सारखं कर. ओ माय गॉड. ड्रॅगन. तलवार आहे त्याची पप्पा. ते तलवार आहे ना श्री. ते तर आता सुपर हिरो बाबाला उचलला सगळं सामान. सुपर हिरोने पसारा कमी केला.
तर याच व्हिडिओ सोबत आता करूया व्हिडिओला एंड. तर चला तर मग बाय, गुड नाईट चिल्ड्रन, टेक केअर, बाय.